साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि आज नवमी नवरात्राच्या 9व्या माळेमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। नवदुर्गेचा 9वा अवतार जो आहे तो म्हणजे सिद्धिदात्री। या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। सिद्धिदात्री हे दुर्गेचं 9वं आणि शेवटचं रूप आहे। देवी कमळावर विराजमान आहे। चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र आहे। अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व या 8ही सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितलेल्या आहेत। देवी सिद्धिदात्री मध्ये या सर्व सिद्धी आपल्याला भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे, तिची ती शक्ती आहे। भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झालेले होते। या कारणामुळे त्यांना लोक अर्धनारी नटेश्वर या नावाने ओळखतात। बघा, इथे पती पत्नी यांची एकरूपता, एकतानता अभिप्रेत आहे। या दोघात अद्वैत निर्माण झालेला आहे। तुझं माझं न राहता आपलं झालेलं आहे, इतके ते एकरूप होणं अपेक्षित आहे। ज्या काळात ब्रह्मांड पूर्ण अंधाराने भरलेलं एक प्रचंड रिकाम असं अवकाश होतं, ही कथा आहे तिची। तेव्हा जगाचे कुठेही काही संकेत नव्हते, पण नंतर दैवी प्रकाशाचा एक किरण आला आणि जो नेहमीच अस्तित्वात असतो, जो सर्वत्र पसरतो, ज्याच्यामुळे प्रकाश आहे जगामध्ये। शून्याच्या प्रत्येक कोणाला तो प्रकाशित करतो। प्रकाशाचा हा जो किरण आहे तो निराकार होता, अचानक तो एक निश्चित आकार घेऊ लागला आणि शेवटी तो एका दैवी स्त्रीसारखा दिसू लागला, जी स्वतः देवी महाशक्ती होती। सर्वोच्च देवी पुढे आली आणि देव, ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या त्रिमूर्तींना तिने जन्म दिला। तिने तिन्ही प्रभूंना जगासाठी त्यांची कर्तव्ये पार पाडण्याच्या, त्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी विचार करण्याची शक्ती दिली। देवी महाशक्तीच्या शब्दावर कृती करत त्रिमूर्तीने समुद्राच्या काठी बसून अनेक वर्ष तपश्चर्या केली। प्रसन्न झालेली देवी सिद्धिदात्रीच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाली। तिने त्यांना त्यांच्या पत्नी दिल्या, म्हणजे फक्त जन्मालाच घातला असं नाही, तर त्यांचं पूर्ण पालन पोषण करून त्यांना योग्य तो विचार देऊन आता त्यांना त्यांच्या पत्नीही दिलेल्या आहेत। जसं लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती अनुक्रमे विष्णू, ब्रह्मा आणि शिव यांना पत्नीच्या रूपात त्यांना दिलं। देवी सिद्धिदात्रीने ब्रह्मदेवाला जगाचा निर्माता, विष्णूला सृष्टी आणि त्यातील प्राण्यांचे रक्षण करण्याची भूमिका आणि शिवाला वेळ आल्यावर जगाचा नाश करण्याची भूमिका सोपवली। ती त्यांना सांगते की त्यांची शक्ती त्यांच्या संबंधित पत्नीच्या रूपात आहे, जी त्यांना त्यांचे कार्य करण्यास मदत करतील। मी जे नेहमी म्हणते की आपल्या पुराणांमध्ये, आपल्या सगळ्या वेदांमध्ये हे स्त्रीचं महत्त्व नेहमीच सांगितलं गेलेलं आहे, की फक्त असं नाही म्हटलेलं आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्व शक्तिमान आहेत। त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांची पत्नी ही तितकीच सर्वशक्तिमान आहे। त्यांच्या बरोबरीने ती जगाचं कल्याण करण्यासाठी किंवा त्यांच्या कामात मदत करण्यासाठी त्यांची पत्नी तितकीच योग्यतेची आहे आणि त्यामुळे स्त्रीचं महत्त्व जे आहे ते वारंवार अधोरेखित केलं गेलेलं आहे। त्यांना अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाव्य, इशित्व आणि वशित्व अशा 8 अलौकिक शक्ती देवीने बहाल केल्या। अणिमा म्हणजे शरीराचा आकार लहान करणे, महिमा म्हणजे शरीराचा अमर्याद आकारात विस्तार करणे, गरिमा म्हणजे असीम काय म्हणता येईल आपल्याला, अभिमान स्वतःबद्दल असणं, जड होणे, लघिमा म्हणजे वजनहीन होणे, प्राप्ती म्हणजे सर्वव्यापी असणे, प्रकाम्य म्हणजे जे काही हवे आहे ते साध्य करणे, इशित्व म्हणजे निरपेक्षता असणे, प्रभुत्व आणि वशित्व म्हणजे सर्वांना वश करण्याची शक्ती। आता हे जरी शब्दशः अर्थ झालेले असले
तरीसुद्धा ह्या सगळ्या शक्ती अशा आहेत, त्या जर नीट आपण पाहिल्या तर शरीराचा आकार लहान करणं हे आजच्या काळात शक्य नाही आहे. पण त्याचा मतितार्थ काय असू शकतो, की स्वतःला प्रसंगी आपणच सर्वश्रेष्ठ आहेत असं न मानता, प्रसंगी स्वतःला कमीपणा घेऊन सुद्धा आपली कार्यसिद्धी आपण केली पाहिजे. वजनहीन होणं म्हणजे काय? तेच आहे की तुम्ही स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये सामावलं गेलं पाहिजे तुम्ही. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून तो अहंकार तुमच्यामध्ये नाही आला पाहिजे. घरामध्ये मीच करता धरता मी म्हणेल ती पूर्व दिशा, हे जे असतं ना, तर ते नसलं पाहिजे. ह्याच सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तसंच तिने या सिद्धींव्यतिरिक्त त्या देवीने त्यांना 9 खजिना आणि इतर 10 प्रकारच्या अलौकिक शक्ती आणि क्षमता दिल्या असं मानलं जातं. आता ही जी सिद्धिदात्री जी देवी आहे ती घरातली कर्ती आणि सर्वात ज्येष्ठ अशी स्त्री आहे की जिने आपल्या मुलांवरती सगळा भार जगाचा सोपवलेला आहे. जगाच्या निर्मितीचं काम झालेलं आहे, पण आता जगाचा भार सोपवलेला आहे तिने मुलांवरती. आणि फक्त मुलांवरती नाही, तर तिने त्यांच्या पत्नींवरतीही तितकंच जबाबदारी दिलेली आहे की तू एकटा हे करू शकणार नाहीयेस, तुला तुझ्या पत्नीच्या बरोबरीने हे कार्य करायचं आहे. स्त्री आणि पुरुष या 2 भागांनी देव आणि देवी, दैत्य, दानव, असुर, गंधर्व, यक्ष, अप्सरा, भूत, स्वर्गीय प्राणी, पौराणिक प्राणी, वनस्पती, जलचर, स्थलीय आणि हवाई प्राणी, नाग आणि गरुड इत्यादी आणि बरेच काही त्यांनी निर्माण केले. जगाच्या प्रजाती जन्मल्या आणि अशा प्रकारे त्यांच्यापासून हे जग उद्भवलं. संपूर्ण जगाची निर्मिती आता पूर्णतः झालेली होती. असंख्य तारे, आकाशगंगा तसेच नक्षत्रांनीही आकाश भरलेलं होतं. सूर्यमाला 9 ग्रहांसह पूर्ण झाली. पृथ्वीवर अशा विशाल महासागर, तलाव, नाले, नद्या, पाण्याच्या इतर संस्थांनी वेढलेले मजबूत असे भूभागही तयार केला गेला आणि सर्व प्रकारचे वनस्पती आणि प्राणी यांची उत्पत्ती झाली आणि त्यांना त्यांच्या योग्य निवासस्थानही त्यांना देण्यात आलं. आता वर जे नमूद केले, जलचर प्राण्यांना अर्थात पाणी पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाला आपापलं स्थान, निवासस्थान देऊ केलं. अशा प्रकारे 14 जगांची निर्मिती केली गेली. आता हे आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे. तारे म्हणजे भूगोल ज्याला आपण म्हणू किंवा खगोलशास्त्र ज्याला म्हणू, ते तेव्हाही किती विकसित होतं हे आपल्या लक्षात येतं. कारण खगोलशास्त्र, तारे, आकाशगंगा ह्या सगळ्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये केलेला आहे आणि पूर्ण जमिनीचा भूभाग कसा असेल, जलचर प्राणी कुठे राहतील, हे सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे त्यांचा भूगोलही किती चांगला होता आणि हे लोक किती काळाच्या पुढचा विचार करणारे होते हे आपल्या लक्षात येतं. ह्या कथेतून अजून काय अधोरेखित होतं की एका मुलीचा कुमारिकेचा प्रवास हा स्वतःचं विश्व निर्माण करणाऱ्या प्रगल्भ, बुद्धिमान, आत्मभानाबरोबरच समाजभान असणाऱ्या एका परिपूर्ण स्त्रीपर्यंत येऊन हा प्रवास थांबलेला आहे. एक स्त्री, पण तिची ही 9 रूपं. ह्या 9 रूपांमध्ये एका स्त्रीने असणं अपेक्षित आहे आणि ते आपल्या वेदांमध्ये, आपल्या पुराणामध्ये, कथांमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की ह्या 9 ही शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये असल्या पाहिजेत. नवरात्राच्या निमित्ताने आपण या 9 ही शक्तींचा जागर केला, त्यांची पूजा केली आणि ह्या शक्ती आपल्यामध्ये याव्यात म्हणून आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मुलींना तितकं सक्षम आपण बनवलं पाहिजे. शिक्षण दिलं म्हणजे मुली सक्षम होतात असं नाही, तर भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा तितकंच खंबीर आणि कणखर बनवलं पाहिजे. देवी सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येकच मनुष्याने निरंतर प्रयत्न केलं पाहिजेत. म्हणजे फक्त स्त्रियांनीच नाही, तर प्रत्येक वडिलांनी माझी मुलगी कशी सक्षम होईल ह्याचा पण विचार केला पाहिजे. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून तो सुखाचा माणूस उपभोग घेऊ शकतो. कारण घरातली स्त्री जर खंबीर असेल, स्त्री जर सुशिक्षित असेल, स्त्री जर सुसंस्कारित असेल, तर एका घराला, एका कुटुंबाला यशापासून, सुखापासून फार काळ कोणीही दूर ठेवू शकणार नाही. अर्थातच मोक्षाचा मार्ग त्यातून मिळतो असं म्हणतात. नारळाची बर्फी ही तिची प्रिय आहे आणि नैवेद्य म्हणून नारळाची बर्फी तिला प्रदान केली जाते. आणि आयुर्वेदामध्ये सिद्धिदात्री जी आहे ती शतावरीला म्हटलेलं आहे.
आपल्याला शतावरी बद्दल माहितीच आहे. तर तिला नारायणी असंही म्हणतात. शतावरी वनस्पती बुद्धिबलवर्धक तसेच वीर्यासाठी उत्तम आहे आणि रक्तविकार तसेच वातपित्त शोधनाशक आहे. हृदयाला बळ देणारी महाऔषधी वनस्पती आहे ही. शतावरी वनस्पतीचे नियमानुसार सेवन केल्याने सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात. हे नियमानुसार हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठलीही गोष्ट नियमानुसार करणं फार आवश्यक आहे. तुमच्यामध्ये शक्ती असतील, ताकद असेल तर ती सुद्धा तुम्ही जर एका नीतिमत्तेच्या चौकटीत बांधून नियम लावून, हे नियम जे लावलेले आहेत जे आपल्याला कधी कधी जाचक वाटतात, पण हे नियम खूप आवश्यक आहेत आणि त्याच्यामुळे नियमानुसार प्रत्येक गोष्ट जर आपण केली तर मला वाटतं की प्रत्येकच जण खूप जास्त आनंदी सुखी होईल. तर आजच्या दिवशी शेवटच्या माळेमध्ये नवमीमध्ये आपण सिद्धिदात्री देवीचं, नारायणीचं आपण तिला नमन करूया आणि आजचा हा नवरात्राचा भाग जो आहे तो तुमच्याबरोबर 9 दिवस मी रोज येत होते आणि मला जसं समजेल, मला जसं उमजेल तसं मी सगळं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा भेटतच राहू. माझं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि हा भाग आवडला तर लाईक करायला विसरू नका.